नमस्कार. आज कामगार दिन आहे, ज्याला तुम्ही म्हणतात की एक हक्काचा दिवस आहे. पण कितीतरी गोष्टी ज्या वर्क लाईफ बॅलन्सशी रिलेटेड आहे. मला असं वाटतं की जितकं मी बघितलं आहे किंवा अनेक लोकांनी वर्क कल्चर किंवा वेगवेगळे ऑफिसेस कंपनीज शिफ्ट केले आहे. मेंटल पीसचा तर विषय सोडाच, मात्र सुट्टी घेण्यापासनं किंवा इमर्जन्सी लिव्ज टाकेपर्यंत अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आज खरं तर एम्प्लॉईजला दिल्या जातात का यावर विचार केला गेला पाहिजे. मीडिया इंडस्ट्री असेल किंवा ॲडव्हर्टायझिंग, ह्या 2-3 इंडस्ट्रीज असतात की जिथे क्लायंट साईडनं चेंजेस असणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करताना अडथळे येतात. त्यावेळेस तितका समजूतदारपणा हा लेबर लॉमधून येत नाही, तो येतो मेंटॅलिटी आणि सायकोलॉजीमधनं. त्यामुळे इंडियन वर्कप्लेसेस या कायम वर्कोलिक राहिल्यात आणि माणसाचं जगणं तिथं मेंटल पीस सॅक्रिफाईस केला जातो आहे. त्यावेळेस लेबर लॉ किंवा लेबर डे असणं फार काही महत्त्वाचं असतं का? तर त्यांच्या हक्कांसंदर्भात त्यांना जाणीव व्हावी यासाठी महत्त्वाचं आहे. पण दुसरीकडे ते लेबर किंवा काम करणारे श्रमिक असतील किंवा नोकरी करणारे माणसं असतील, यांचं जगणं कसं सुखकर करता येईल या संदर्भानं किती कंपन्या विचार करतात? तुम्हाला काय वाटतं?